प्रथमतः या ठिकाणी सर्वांना नमस्कार। पहा, आपला जो व्हीपीएन एज्युकेशनल गुरु हा चॅनल आहे, या चॅनलवरती आज एक वेगळ्या प्रकारचा व्हिडिओ या ठिकाणी आपण आणलेला आहे। अनिल कटारिया साहेब यांचा जो व्हिडिओ आहे की विचार करा, गाय, म्हैस इत्यादी प्राण्यांचे दूध कुणासाठी, त्याच्या वासरासाठी की मानवासाठी? हा अत्यंत सुंदर आणि आवडलेला लेख, त्याच्यामुळे आपल्या या चॅनलवरती मी या ठिकाणी हा व्हिडिओ अपलोड करत आहे। पहा, त्यांनी सांगितलंय या जगात जितके सस्तन प्राणी आहेत त्यांना येणारे दूध त्याच्या बाळासाठीच असते। जर निसर्गाला वाटले असते की मानवाला मरेपर्यंत दुधाची गरज आहे, तर निसर्गाने प्रत्येक मानवी मातेला मरेपर्यंत दूध दिले असते। इतर प्राण्यांचे दूध हा मानवास जगण्यासाठी आवश्यक असा पदार्थ नाही। मानवाशिवाय कोणताही प्राणी इतर प्राण्याचे दूध पित नाही। पहा, या ठिकाणी त्यांनी सांगितलंय की जगामध्ये जेवढे सस्तन प्राणी आहेत ते सस्तन प्राणी त्याच्या बाळासाठी दुधाची निर्मिती या ठिकाणी होते त्याच्या शरीरामध्ये। परंतु या ठिकाणी मानवाशिवाय असा कोणताच प्राणी नाही की तो इतर प्राण्यांचे दूध पितो। फक्त मानवच असा प्राणी आहे की तो इतर प्राण्यांचे दूध आपल्या दैनंदिन जीवन जगत असताना खाद्यपदार्थामध्ये त्या दुधाचा वापर करतो। गाई, म्हशींच्या वासरांना दिवसातून 18 ते 19 वेळा दूध पिण्याची गरज असते, परंतु मानवाने त्याच्या गळ्यात जन्मताच दोरी बांधली व आम्ही तुला दिवसातून फक्त 2 वेळा दूध पाजू व तेही पाना येईपर्यंतच असे बजावले। पहा, म्हणजे त्यांच्या अभ्यासानुसार, त्यांनी जो अभ्यास केलेला आहे कटारे साहेबांनी, त्यांनी त्या ठिकाणी अभ्यासांती शोधलेला आहे की वासरांना दिवसातून 18 ते 19 वेळा दूध पिण्याची गरज असते, परंतु मानवाने त्याच्या गळ्यात दोरी बांधलेली आहे आणि दिवसातून फक्त 2 वेळाच त्याला दूध पाजलं जातं आणि तेही पाहणा येईपर्यंतच। आणि पाहणा आलं की लगेच आपण त्याला काय करतो, आखडून घेतो। आता तर पाहण्याची गरज नाही, आता इंजेक्शनद्वारे काय केलं जातंय, गाई म्हशींना पाहणे या ठिकाणी आणले जातात। पहा, हे खूप अन्यायकारक गोष्ट या ठिकाणी त्यांनी सांगितलेली आहे की गाई म्हशींना इंजेक्शनद्वारे काय केलं जातं, त्यांना पाहणा आणण्यासाठी त्या ठिकाणी या इंजेक्शनचा वापर केला जातो। मातेच्या दुधात रोगप्रतिकार शक्ती असते। आपण आपल्या मातेचे दूध प्यावे, त्यांना त्यांच्या मातेचे दूध पिऊ द्यावे, परंतु तसे होत नाही। शिवाय कुपोषणावर वाढलेल्या बैलांना शेतीत अहोरात्र राबवावे लागते, तेही कातडी फाटेपर्यंत मार खाऊन। पहा, म्हणजे प्रत्येकाने आपापल्या मातेचं दूध पिणं गरजेचं आहे, परंतु या ठिकाणी असं घडत नाही। मानव काय करत आहे, गाई म्हशीचं दूध पित आहे आणि ते किती वाईट आहे आणि ते पिल्यानंतर कशा प्रकारे आपल्याला वेगवेगळे आजार होतात हे देखील त्या ठिकाणी त्यांनी सांगितलेलं आहे। म्हणजे त्यांचे विचार या ठिकाणी आपल्या या व्हिडिओमध्ये आपण सांगत आहोत। याचं काहींना ते पटतील, काहींना पटणार नाही, परंतु खरोखर जर विचार केला तर इतर सस्तन प्राण्यांचा जर विचार केला आपण, तर त्याचं दूध आहे ते त्याच्या बाळासाठीच वापरलं जातं। परंतु मानव असा एकच प्राणी आहे की तो इतरांचं दूध, म्हणजे गाई, म्हशी, शेळींचं दूध आपल्याला अन्न म्हणून या ठिकाणी वापर करतो। दूध हा जो द्रव पदार्थ आहे, त्यास दूध हे नाव मानवाने दिले। रक्ताचे परावर्तित रूप, ज्याचा रंग पांढरा आहे किंवा त्यास पांढरे रक्त असेही म्हणणे उचित ठरेल, असा हा पदार्थ। पहा, त्यांच्या म्हणण्यानुसार या ठिकाणी दूध हे नाव मानवाने दिलेलं आहे आणि रक्ताचे परावर्तित रूप, जो पांढरा रंग आहे, तो पांढरा रंग म्हणजे त्या ठिकाणी ते पांढरं रक्त, असं या ठिकाणी त्यांनी त्याचा उचित ठरवलेला अर्थ या ठिकाणी सांगितलेला आहे। गाई म्हशींच्या बाळांना उपाशी ठेवून उपवासात चालणारा हा पदार्थ किती विरोधाभास। पहा, म्हणजे गाई म्हशीच्या बाळांना आपण उपाशी ठेवतो आणि मानवाच्या उपवासासाठी चालणारा हा पदार्थ म्हणजे दूध, असं आपण या ठिकाणी म्हणतो, हा किती विरोधाभास आहे असं ते या ठिकाणी म्हणतात। या दुधासाठी प्राण्यांवर निराळे प्रयोग केले गेले व अजूनही होत आहेत। या बाजारातून त्या बाजारात अशी जनावरांची हेळसांड होते। ट्रक, टेम्पोमध्ये अनेक तास उभ्याने वाहतूक, त्यात नीट उभे राहण्याची जागा नसते, जेव्हा प्राणी दूध देईनासे होतात तेव्हा त्यांना कत्तलखान्याची वाट दाखवली जाते, तेही जिवंतपणे कातडी उतरवून अत्यंत क्रूरपणे कत्तल। या सर्वात जबाबदार कोण? पहा, म्हणजे जोपर्यंत मानवाला या ठिकाणी ते गाई म्हैस दूध देते तोपर्यंत त्या ठिकाणी तो मानव आहे, तो मानव त्या ठिकाणी गाई गुरांना पाळतो आणि नंतर त्याची दूध देण्यास झाल्यानंतर, त्याची गरज संपल्यानंतर त्याला कत्तलखान्याची वाट दाखवतो। या जबाबदार कोण? या जबाबदार आहे तो माणूस। केवळ पैशासाठी हा व्यापार करणाऱ्यांना व दूध हे अमृत समजणाऱ्यांना मी प्रश्न विचारू इच्छितो
की असाच व्यापार मानवी दुधाचाही होऊ शकतो की नाही. पहा म्हणजे कटारी साहेब या ठिकाणी सांगतात की केवळ पैशासाठी हा व्यापार करणाऱ्यांना व दूध हे अमृत समजणाऱ्यांना त्यांनी प्रश्न केलाय की मानवी दुधाचाही असा व्यापार होऊ शकतो की नाही. जनावरांच्या बाजारात गायीच्या कासेला बिब्याची वाफ देऊन कास मोठी वाचवणे इत्यादी अनेक प्रकारचे अत्याचार चालतात. पहा म्हणजे गायीची जी कास आहे, जर बाजारात आपल्याला गाय न्यायची असेल तर कास मोठी दिसावी आणि कास चांगली फुगलेली दिसावी, म्हणजे आपल्याला चांगली रक्कम येईल म्हणून आपण काय करत असतो, त्या कासेला बिब्याची वाफ देत असतो. किती भयानक आहे, त्या गायीला किती वेदना या ठिकाणी होत असतील. हेच प्राणी बोलू शकले असते तर त्यांनी दूध काढू दिले असते का? पहा हे जर प्राणी बोलू शकले असतील तर त्याचं दूध आपल्याला काढू दिलं असतं का? हा प्रश्न त्यांनी या ठिकाणी सर्व जनतेला विचारलाय. दूध पिणारे किंवा दुधापासून तयार झालेला कोणताही पदार्थ खाणारे लोक मांसाहारीच आहेत, कारण शाक म्हणजे वनस्पती. वनस्पतीयुक्त किंवा जमिनीतून उगवलेले पदार्थ खाणारा तो शाकाहारी. दूध वनस्पतीपासून मिळत नाही, ते दुसऱ्या प्राण्यांपासून त्याच्या इच्छेविरुद्ध मिळवले जाते. प्राणीजन्य पदार्थ असल्याने तो मांसाहारच आहे असे माझे मत आहे. पहा म्हणजे या ठिकाणी त्यांनी सांगितलंय की दूध हा जो आहे तो मांसाहार आहे आणि तो प्राण्यांपासून मिळतोय म्हणजेच तो मांसाहार असं त्यांचं मत या ठिकाणी त्यांनी सांगितलंय. आपण दूध पितो म्हणून गाई म्हशी पाळल्या जातात, त्यावर वारंवार डिलिव्हरी लादली जाते. जनावरे म्हातारी झाली की वाट कत्तलखान्याची. या हत्येला जबाबदार दूध पिणारे, हे देखील त्या ठिकाणी त्यांनी सांगितलंय. म्हशींना होणारे रेडे, जर्सी गायींना होणारे घोरे जन्मताच मारून टाकतात, हे आपणास माहित आहे का? पहा म्हणजे जो मानव आहे, मानव काय करतो, जर रेडे आणि जर्सी गायीला होणारे घोरे यांचा जास्त उपयोग या ठिकाणी होत नाही म्हणून तो काय करतो, त्यांना मारून टाकतो. मुक्या प्राण्यांनाही जीव असतो या पृथ्वीवर, त्यांनाही सुखाने जगण्याचा हक्क आहे, ही भावना रुजली पाहिजे. पहा म्हणजे जे मुकी प्राणी आहेत त्यांनाही जीव आहे आणि त्यांनाही पृथ्वीवर सुखाने जगण्याचा हक्क आहे असं या ठिकाणी आपली भावना असली पाहिजे. अनेक देशामध्ये दुधास मांसाहारी पदार्थात गणले आहे. आपण तेथे गेलो व आम्ही शाकाहारी आहोत असे सांगितले तर दुधाचा कोणताही पदार्थ ते आपल्याला देत नाहीत. म्हणजे पहा इतर जे देश आहेत, इतर बाहेरील देशामध्ये दुधाला मांसाहार पदार्थ म्हणून गणले आहे आणि त्या ठिकाणी जर आपण सांगितलं की मी शाकाहारी आहे तर दुधाचा कोणताच पदार्थ त्या ठिकाणी आपल्याला दिला जात नाही. दुधामुळे मुलांच्या रक्तातील लोहाचे प्रमाण कमी होते. प्राण्यांच्या दुधातील प्रोटीनमुळे मुलांमध्ये अनेक व्याधी निर्माण होतात. पहा म्हणजे जे दूध आहे, गाई म्हशींचं दूध आहे, ते दूध फक्त त्याच्या बाळासाठीच उपयुक्त आहे. त्याची जी रोगप्रतिकार शक्ती आहे ती फक्त त्याचं बाळच त्या ठिकाणी ते दूध पचवू शकतं, इतर नाही. माणसाला होणाऱ्या अनेक आजारांचे कारण इतर प्राण्यांचे दूध पिणे हेच होय. गेल्या 40 वर्षापासून ते सांगतात की त्यांनी स्वतःला दूध आणि दुधापासूनचे जे पदार्थ आहेत त्यांचा त्याग केलेला आहे. म्हणजे 40 वर्षापासून ते दूध आणि दुधापासून बनलेले पदार्थ या ठिकाणी सेवन करत नाहीत. प्राण्यावर होणाऱ्या भयंकर अत्याचाराचा विचार करून दूध व दुधापासून तयार होणारे सर्व पदार्थ याचा आजच त्याग करा व खऱ्या अर्थाने शाकाहारी व्हा, असा ते या ठिकाणी मानवाला संदेश देतात की प्राण्यावर होणाऱ्या अत्याचाराचा विचार करून दूध आणि दुधापासून तयार होणारे जे पदार्थ आहेत यांचा आजच त्याग तुम्ही करा. गाय आपल्याला दूध देते असे शाळेतून शिकवले गेले. वास्तविक गायींना जो वात्सल्य भाव असतो तो तिच्या वासरांसाठी, माणसासाठी नव्हे. दूध काढण्यापूर्वी गायीच्या वासराला दूध पिण्यासाठी सोडले जाते. ती माता आपल्या बाळासाठी लगेच पाना सोडते. गायीने पाना सोडला की माणूस वासराला बाजूला ओढतो व गायीच्या दुधाची चोरी चालू होते. तो चोरीचा माल विकत घेणारे आपण महाचोर. पहा म्हणजेच या ठिकाणी त्यांनी सांगितलंय की जी गाय आहे ती गाय वात्सल्य भावनेने आपल्या वासराला दूध सोडते आणि तिने पाना सोडल्यानंतर लगेच आपण त्या गायीचं वासरू त्या ठिकाणी ओढतो आणि गायीच्या दुधाची चोरी आपण करतो. तो चोरीचा माल विकत घेणारे आपण महाचोर, असं या पद्धतीचं वक्तव्य या ठिकाणी यांनी केलेलं आहे. अनेक जैन मुनी, जैन साधू ही हिरव्या भाज्यांचा त्याग करतात, मात्र जैन धर्मशास्त्रामध्ये प्रथम दूध व दुधापासून तयार होणाऱ्या पदार्थाचा त्याग करण्यास सांगितले आहे व नंतर हिरव्या भाज्यांचा त्याग करण्यास सांगितले आहे. जगण्यासाठी आवश्यक नसलेला पदार्थ ग्रहण केल्याने जैन धर्मशास्त्रानुसार अनर्थदंड व्रताचा दोष लागतो. अशा पद्धतीचा या ठिकाणचा लेख त्यांनी सांगितलेला आहे. गायीच्या शरीरात दूध कसे उत्पन्न होते हे देखील त्यांनी सांगितलंय. तर गायीच्या शरीरात दूध कसे उत्पन्न होतं हा प्राध्यापक विन घारपुरे यांचा लेख या ठिकाणी त्याचा दाखला त्यांनी दिलेला आहे. त्यामध्ये ते म्हणतात, गाय जेव्हा वासरांना जन्म देते तेव्हा त्यांच्या शरीरात असलेली
अडर नावाची ग्रंथी कार्यान्वित होते. या ग्रंथीमधून त्या गायीचे जे रक्त जाईल त्याचे दुधात रूपांतर करण्याची आश्चर्यकारक शक्ती या ग्रंथीत असते. व्यालेली गाय जे खाते त्याचे रक्तात रूपांतर झाल्यावर या ग्रंथीच्या साहाय्याने त्याचे दूध बनते. अशाच प्रकारच्या ग्रंथी सर्व सस्तन प्राण्यात असतात आणि त्या प्रजोत्पादन झाल्यावर कार्यान्वित होऊन दूध निर्माण करतात. अशा पद्धतीचा सुंदरसा लेख या ठिकाणी अनिल कटारिया प्राणी कल्याण अधिकारी भारत सरकार यांनी या ठिकाणी प्रसिद्ध केलेला आहे. अत्यंत सुंदर या ठिकाणी सांगण्यात आलेलं आहे की गाईचं म्हशीचं दूध हे मांसाहार आहे आणि हा मांसाहार आपण करायचा का याचा विचार आपण करायचा आहे. आणि आपण गाय म्हैस यांना जो त्रास देतो तो त्रास बरोबर आहे का नाही तो सर्वांनी आपापल्या पद्धतीने विचार करा. तुमच्या ज्या कमेंट्स आहेत त्या या ठिकाणी आपल्या कमेंट बॉक्समध्ये टाका. सर्वांना जर हा व्हिडिओ आवडला असेल तर आपला चॅनल व्हीपीएन एज्युकेशनल गुरु या चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा. प्रत्येक व्यक्तीचे मतांतरे या ठिकाणी असू शकतील, परंतु हा जर नीट जर विचार केला, नीट जर सामान्य म्हणजे जर त्या गायीगुरांच्या जर एकंदरीत त्यांच्या ज्या आयुष्याचा त्यांच्या ज्या जीवनाचा आहे तो जर विचार केला तर खूप सारं आपल्याला शिकून देणारा हा लेख आहे. विचार करा, आपल्या कमेंट्स या ठिकाणी करा. धन्यवाद, धन्यवाद, धन्यवाद.